मनोज जरांगेंकडून आजपासून पुन्हा रास्ता रोको आंदोलन, तर मराठा समाजाला सरकारनं आरक्षण दिलंय त्यामुळे इतरांना त्रास होईल असं आंदोलन करू नये, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांना पोलिसांकडून नोटिसा, सीआरपीसी 149 अन्वये नोटीस जारी. मराठा समाजानं मनोज जरांगेंनी पुकारलेल्या आंदोलनाला ताकद आणि पाठिंबा द्यावा, प्रकाश आंबेडकरांचं मराठा समाजाला आवाहन. आज कोकण मंडळातर्फे जवळपास 5000 घरांची सोडत, ठाणे शहर, ठाणे जिल्हा, रायगड, पालघर जिल्ह्यातल्या घरांची सोडत होणार. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बहाल, किल्ले रायगडावर तुतारी चिन्हाचं आज अनावरण. पालिकेच्या कथित स्ट्रीट फर्निचर घोटाळ्यामध्ये लोकायुक्तांकडे प्रकरणाची सुनावणी सुरू असतानाच टेंडरचं विभाजन करून 211 कोटींची निविदा काढण्यात आली, आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप. मुलींना मोफत शिक्षणाच्या घोषणेनंतर आता वसतिगृह निर्वाह भत्त्याची मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. राज्यातील अन्नपदार्थातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाची अत्याधुनिक प्रयोगशाळा सज्ज, उद्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. शतकी खेळीसह रूटला फॉर्म गवसला, रांची कसोटीत पहिल्या दिवसअखेर इंग्लंड 302 वर 7 बाद, भारतीय वेगवान गोलंदाज आकाशदीपच्या पदार्पणात 3 विकेट्स. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.